नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी होणाऱ्या तलाठी भरतीच्या अनुषंगाने फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या 3 प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, उमेदवार हा एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येईल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, एकापेक्षा जास्त जिल्ह्यात फॉर्म जर भरला तर काय होणार? आणि तिसरा प्रश्न, एकाच जिल्ह्यात अधिवास असल्यास इतर जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो का? असे महत्त्वाचे 3 प्रश्न सध्या विद्यार्थ्यांच्या मनात उद्भवू शकतील ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस. तर या तिघ प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आमच्या तलाठी फॅक्टरी या ऍपवरती तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे या प्लॅटफॉर्मवरती बॅच सुरू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आत्ताच तुम्ही प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करून बॅच नक्की जॉईन करा. मूळ मुद्द्याकडे जाऊया. बघा आता विथ प्रूफ म्हणजे बघा, तलाठी पदभरतीची जी 2023 ला जाहिरात आली होती, त्या जाहिरातीमध्ये ज्या सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेमध्ये एक स्पष्ट उल्लेख केलेला आहे की उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी सादर करता येईल. म्हणजे एका उमेदवाराला फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल. पहिला मुद्दा. दुसरा, वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत. एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील. म्हणजे तुम्ही जर एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये जर अर्ज केला तर तुम्ही अपात्र होऊ शकता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर, तथापि एखाद्या उमेदवाराने एकाच जिल्ह्यात एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केला असल्यास त्यापैकी अंतिम अर्ज सादर केला असेल तोच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर समजा नाशिक जिल्ह्यासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर तुम्ही जो शेवटचा अर्ज भरला असेल तो ग्राह्य धरण्यात येईल. ओके. आणि शेवटचा मुद्दा, तुम्ही ज्या जिल्ह्यात अधिवास आहात फक्त त्याच जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकता का? तर नाही. तुम्ही 36 जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरू शकता. उदाहरणार्थ मी जर नाशिकला राहतो आणि मला जर समजा अकोल्याला फॉर्म भरायचा आहे तर मी फॉर्म भरू शकतो, पण कधी एकाच जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तलाठी फॅक्टरी या चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.